काळ हा मोठ्या बदलांचा, आयुष्याला समृद्ध करण्याचा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुपरिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. आज आपण कर्क राशीवर गुरुपरिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीत आहे. 2 जून 2026 रोजी ते मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तिथेच राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या राशीत ते उच्चीचे होतील. सर्व ग्रहांमधील सर्वाधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही मोठी सकारात्मक बाब म्हणता येईल. त्यामुळेच त्यांचं हे राशी परिवर्तन सगळ्यांसाठी महत्त्वाचं राहील. तसंच या काळात करावयाचे काही विशेष उपाय मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. सुरुवातीला आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग हे गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात. गुरुदेव हे दाता आहेत, अर्थात आपलं जन्म, लग्न, शिक्षण, अर्थार्जन, मोक्ष, योग्य मार्गाने धनार्जन या सर्व गोष्टी गुरुदेव ठरवत असतात. हे सर्व आपल्याला देणारा ग्रह म्हणजे गुरुदेव होय. एरवी 12 ते 13 महिन्यांनी गुरुदेव राशी परिवर्तन करीत असतात. मात्र आता अतिचार गतीमुळे तो काळ अत्यंत छोटा झाला आहे. गुरुदेव ज्या स्थानात विराजमान असतात त्या स्थानाची ते वृद्धी करतात. मात्र त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना 3 दृष्ट्या आहेत. गुरुदेवांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलं जातं. त्यांची अमृत दृष्टी जिथे पडते तो भाव समृद्ध होतो. आता भाव समृद्ध होतो म्हणजे काय, तर समजा गुरुदेवांची दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडली तर तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होईल. या प्रकारे ज्या ज्या स्थानावर त्यांची दृष्टी पडेल त्या त्या स्थानाला ते तुमच्यासाठी समृद्ध करतील. गुरुदेव अतिचार गतीत जातात म्हणजे आपल्या सामर्थ्याने ते संकटाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करतात. 29 मार्च 2025 पासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहेत. तुम्ही मागे वळून पाहिलं तर तेव्हापासूनच संकटाच्या मालिका सुरू झालेल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती आहे, अपघात आहेत, युद्धजन्य परिस्थिती आहे. अजूनही युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही, घेऊ देखील शकणार नाही. जसं मी मागेही अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं, भगवान श्रीकृष्ण देखील युद्ध थांबवू शकले नव्हते. त्यामुळे कोणीही युद्धाला थांबवू शकणार नाही आणि ते युद्ध लगेच थांबणार देखील नाही. हे जरी खरं असलं तरी या सर्व काळात एक सकारात्मक संधी गुरुदेव आपल्यासाठी निर्माण करणार आहेत. प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी ते आपल्याला सहकार्य करणार आहेत. या काळात आपण काही विशेष उपाय करणार आहोत जेणेकरून गुरुदेवांचं बळ वाढेल. ते आपल्याला अधिक शुभ फळं देतील. यात सामूहिक उपाय देखील अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. कारण आपण जेव्हा कोणतीही गोष्ट समूहाने करतो तेव्हा एक सामूहिक बळ निर्माण होतं. गुरुदेव त्यांच्या संपूर्ण सामर्थ्याने आपल्यासाठी कार्य करीत आहे. त्यामुळे त्यांच्या छोट्याशा सामर्थ्याने त्यांचं बळ वाढवण्यासाठी काही मंत्रजाप, काही दान असे उपाय करू शकतो जे या काळात लाभदायक ठरतील. जे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, अर्थात तुमच्या राशीनुसार उपाय हवे असतील तर तुम्ही गुरुपरिवर्तन उपाय असं कमेंट देखील करू शकतात. गुरुदेव जेव्हा कर्क राशीत जातील तेव्हा घडणारी सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे आतापर्यंत राहूची दृष्टी जी गुरुदेवांवर होती त्या दृष्टीच्या सावलीतून गुरुदेव आता स्वतंत्र होतील. तसंच गुरु शनी नवपंचम योग तयार होईल. ही एक सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो. विशेष बाब म्हणजे या काळात मंगळ ग्रह, ज्याला आपण ग्रहांचा सेनापती म्हणतो, तो स्वराशीचा असेल. गुरुदेवांच्या राशी परिवर्तन होईल आणि ते स्वतःच्या उच्च राशीत जातील. ही देखील एक अत्यंत मोठी सकारात्मक बाब म्हणता येईल. आता आपण या परिवर्तनाचे तुमच्या कर्क राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया. कर्क राशीच्या दृष्टीने गुरुदेव तुमच्या राशीतच प्रवेश करणार आहेत. गुरुपरिवर्तनाच्या या काळात अत्यंत भाग्यवान ठरणारी रास म्हणजे तुमची कर्क रास होय. कारण ते तुमच्या राशीत येऊन उच्चीचे होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक होईल. ज्ञानात वृद्धी होईल कारण गुरुदेव थेट तुमच्या राशीत येत आहेत.
अनेक बाबतीत तुमची रास भाग्यवान ठरणार आहे. हा काळ तुमच्यासाठी साधा नाही, तर आयुष्य बदलणारा आहे. थोडक्यात गुरुदेव या राशी परिवर्तनाचे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणणार आहेत. जसं मी आधीच सांगितलं, गुरुदेवांना एकूण 3 दृष्ट्या असतात आणि स्थानांसह त्यांची दृष्टी देखील महत्त्वाची मानली जाते, कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलं जातं. तुमच्या राशीत प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल. पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण, संतती, विवाह या गोष्टी बघितल्या जातात. अशा स्थानावर गुरुदेवांची शुभ दृष्टी पडणार असल्यामुळे या स्थानाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही यश गाठाल, संतती कर्तृत्ववान बनेल. ती असं काही कार्य करेल की ज्याचा तुम्हाला मोठा अभिमान वाटेल. मागील काळापासून तुमच्या घरात कौटुंबिक आयुष्यात जे मतभेद निर्माण झाले होते ते आता कमी होतील, किंबहुना एकोपा निर्माण होईल. त्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा, परंतु गैरसमज मात्र नक्कीच दूर होतील. कुटुंबात ऐक्य असलं की बाहेर उत्तम प्रगती करता येते, हे लक्षात घ्या. राशीत प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार, व्यवसायाचं स्थान असतं. गुरुदेवांच्या या दृष्टीचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. जोडीदारासोबत नातं सुधारेल, व्यवसायात वृद्धी घडून येईल. राशीत प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल. ते स्थान तुमच्या भाग्याला समृद्ध करीत असतं. विशेष बाब म्हणजे तिथे शनिदेव विराजमान आहेत. ते केंद्राचे स्वामी असून त्रिकोण स्थानात बसलेले आहे. त्यांच्यावर उच्चीच्या गुरुदेवांची दृष्टी पडत आहे, म्हणजे एकाच वेळी 2 मोठे राजयोग इथे निर्माण होतील. आतापर्यंत राहू ग्रहाची दृष्टी गुरुवर म्हणजे तुमच्या भाग्येशावर होती, ज्यामुळे थोडे नकारात्मक परिणाम प्राप्त होत होते. मात्र त्यात आता बदल घडून येईल आणि एक सकारात्मकता निर्माण होईल. या शुभ काळात तुम्ही अनेक गोष्टींची नव्याने सुरुवात कराल. तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होणार आहे. भाग्य समृद्ध होणार आहे. व्यक्तिमत्वात बदल घडून येतील. आयुष्याला एक स्वच्छ आणि स्पष्ट दिशा प्राप्त होईल, ज्यामुळे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखायला लागाल, जी शुभ बाब म्हणता येईल. कर्क ही चंद्राची रास आहे. गुरुदेव या राशीत उच्च होतात. आता उच्च होतात म्हणजे त्यांचे परिणाम खूप पॉवरफुल होतात. उदाहरण सांगायचं झाल्यास, छोट्या प्रयत्नातून तुम्हाला मोठं यश मिळतं. छोटी संधी मोठ्या यशात बदलता येते. दृष्टीच्या माध्यमातून राहू ग्रहाचा प्रभाव आतापर्यंत गुरुदेवांवर होता, त्यामुळे तुमच्या मनात सतत संभ्रम निर्माण व्हायचे की आपण निर्णय चुकत तर नाही आहे ना. अनेक वेळा तुम्ही निर्णय घेण्यात चूक देखील करीत होतात, कारण राहू ग्रह भ्रम निर्माण करतो. त्यामुळे तुम्हाला डायरेक्शन सापडत नव्हतं. मात्र आता राहूचा प्रभाव संपणार आहे. तुमच्या आयुष्यात क्लिअरिटी येईल, मन स्थिरावेल, जी सकारात्मक बाब म्हणता येईल. शनिदेवांचा देखील कर्क राशीवर एक प्रभाव पडत होता, परंतु आता गुरुदेवांची अमृत दृष्टी शनिदेवांवर पडणार आहे. परिणामी शनिदेवांमुळे निर्माण होणारे अडथळे कमी होतील. तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. जिथे तुम्ही अटकला होता तिथे तुम्हाला नवीन मार्ग दिसेल. शनी आणि गुरुदेवांची शुभ फळं प्राप्त व्हायला लागतील. या काळात तुमचं लव्ह लाईफ देखील उत्तम होणार आहे. क्रिएटिव्हिटी वाढणार आहे. नवीन आयडियाज क्रिएट होतील. त्याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. नात्यात सुधारणा होईल. गैरसमज कमी होतील. भाग्य जागायला सुरुवात होईल. अनेक योगायोग तुमच्या बाजूने येतील. म्हणजे 120 दिवसात तुमच्या आयुष्यात प्रचंड मोठे बदल घडून येतील. एरवी गुरुदेव एका राशीत 12 ते 13 महिने विराजमान असतात. मात्र यावेळेस ते फक्त 120 दिवसच राहणार आहेत. परिणामी फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये जाणारं आयुष्य तुम्हाला प्राप्त होईल. पटकन संधी घ्या आणि पटकन डिसिजन देखील घ्या. या काळात गुरुदेव तुम्हाला ज्ञान देतील, आत्मविश्वास देतील, सकारात्मकता देतील, मार्गदर्शन करतील, ज्यामुळे तुमचे विचार बदलायला लागतील. तुम्ही एक मॅच्युअर डिसिजन घ्याल. फक्त एक बाब लक्षात घ्या, ती आत्मविश्वास टाळा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. अजून महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव 31 ऑक्टोबर रोजी पुढचा टप्पा घेतील. 120 दिवस ते तुम्हाला सुंदर फळं देऊन पुढील राशीत जातील. थोडक्यात कर्क जातकांसाठी हे 120 दिवस नव्याने घडवणारे आहेत.
मन, विचार आणि संपूर्ण आयुष्याला बदलवणारे आहे. तुमची रास कर्क असेल तर कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव नक्की लिहा. याच पद्धतीने सखोल ज्योतिष ज्ञान हवं असेल तर बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे आणि सहज करता येतील असे उपाय आहे. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा होत असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभ फळं देणार आहेत. मग या काळात आपण काय करायला हवा, कोणत्या मंत्राचं जप करायला हवं, यथाशक्ती कोणतं दान करावं, कोणता छोटासा उपाय करायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त शुभ फळं प्राप्त होतील. तर सगळ्यात आधी मंत्र सांगते. ओम बृहस्पते नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा कमीत कमी दर गुरुवारी जप करा. तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूंची पूजा करायला हवी. केळीच्या झाडाला पाणी द्यायला हवं. हे उपाय तुम्ही सकाळी 6 ते 8 या वेळेत पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. पूजा करताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने तुम्ही चना डाळ, हळद किंवा पिवळ्या रंगाचे फळं यांचं दान करू शकता. एक महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय. गुरुदेवांच्या या उच्च काळात तुम्हाला डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट सुचोळीत करण्यात येत आहे. हे गुरुचं रत्न मानलं जातं. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून देखील त्याचा उपयोग केला जातो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात चांगली बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कोणीही याला परिधान करू शकतं. मात्र परिधान करण्याचा सोपा असा शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 वेळात ब्रेसलेटला गंगाजळ आणि स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. पिवळ्या रंगाच्या कपड्यावर किंवा आपल्या ॲक्टिव्हेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यानंतर धारण करायचं आहे. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट तुमची आकर्षण शक्ती वाढवतं. याचे अनेक फायदे आहे. घरामध्ये सुखशांती वाढते. कुठे अटकलेले पैसे असतील तर येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरचा ताण देखील कमी होतो. महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करायला लागतं. मात्र एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. तसंच त्याला धारण करत असताना कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठे बदल घडवून आणू शकतो. हे उपाय नक्की करा. अशा पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.